चला आता आपण सामना ऑन करणार आहोत. आजच्या दिवसातला 5वा सामना. येस, बॉल पाठवतोय. बॉल दिलेत ना. 5 ओव्हर 5 ओव्हर्स मॅच. नक्कीच पंच देखील पंचांना माहिती आहे, कारण गेल्या कित्येक वर्षांपासून ते स्पर्धा करतायत आणि त्यांना माहिती आहे की कदाचित 4 सामने आजच्या दिवसात कंप्लीट होऊ शकत नाहीत. म्हणूनच त्यांनी इशारा केलाय की किती षटकांचे सामने असतील, पण मात्र आयोजकांच्या वतीने सर्व सामने 5 षटकांचेच होतील. जर कुठला सामना आज उरला तर तो सामना उद्याच्या दिवसात खेळण्यात येईल, अशी सूचना आयोजकांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. चला, दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊ द्या प्लीज. रिक्वेस्ट टू यू. 4 स्टार्स 11 आणि एन एन रायडर्स दोन्ही संघाचा एक अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊ द्या. आणि कंपल्सरी आहे, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल अशी सूचना, असं निवेदन करण्यात येते आयोजकांच्या वतीने. दोन्ही संघातल्या खेळाडूंना प्लीज स्टार्ट करायचंय. 25 मिनिटांचा कालावधी दिला जाईल एक डाव कंप्लीट करण्यासाठी. तर पाहूया 25 मिनिटांमध्ये काय घडते मैदानामध्ये. नितीन पाटील राईट अमोर विकेट. फुलटॉस आहे, फिल्ड क्लिअर केलं, 3 क्षेत्ररक्षक आहे आणि आता मात्र खूप चांगल्या पद्धतीने सीमारेषेच्या जवळ झेलची सुरुवात बाद होतोय फलंदाज जयवंत शिंगे. गडी बाद केला, त्यानंतर चेंडू डॉट केलेला आहे. म्हणून पाहू शकता की किती जास्त महत्व आहे सामन्याचं, कारण दोन्ही संघ एक एक वेळा सामना जिंकलेले आहेत आणि या सामन्यामध्ये कुठला तरी एक संघ पराभूत होणार आहे. एक प्रश्न दोन्ही कर्णधारांना विचारण्यात आला होता की या खेळपट्टीवर या आउटफील्डवर किती धावा पहिल्या डावामध्ये व्हायला पाहिजेत. तर 75चा आकडा दोन्ही कर्णधारांनी सांगितलाय. पाहूया त्या आकड्याकडे पोहोचतात का. पोहोचण्यासाठी प्रयत्न केला गेला होता. नितीन मात्र झेल घेताना थोडासा चुकतोय. चांगलं बॅकअप मिडऑफच्या क्षेत्ररक्षकाकडून झालं होतं, पण मात्र या 2 धावा ऍड केल्या जातील. धावसंख्या दोन्ही पुढे सरकून आकडा गाठते, ती म्हणजेच 2 धावा. मनोहर घरत यांनी जर 2 यष्टीच्या स्वरूपात गडी बाद केले तर रुपेश घरत यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलंय. मनोहर घरत यांच्यासाठी पारितोषिक 2 यष्टीचीत घ्या आणि 1000 रुपये कमवा मिस्टर रुपेश भोईरकडून. रुपेश घरत यांच्याकडून कमी गतीने हाताळला गेलेला चेंडू होता. ऑकवर्ड पुलचा फटका चेंडू बहतोय तो, म्हणजेच मिड विकेट क्षेत्रामध्ये 2 धावांचा कॉल आहे. राम वेगाने धावतायत, 2 धावा पूर्ण करतायत. अशा पद्धतीने धावा जाऊन पोहोचते ती म्हणजे 4 वर. आता कुठेतरी धावांना वेग आलाय, कारण पहिल्या 2 चेंडूवर धावा आल्या नव्हत्या. कुठेतरी खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी होत होती, पण त्यानंतर आता दोन दोन धावांचे ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळत आहेत, फटके आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळेच मात्र धावसंख्या 4 या आकडा जाऊन पोहोचले. ऑफ साईडला इनफिल्डच्या आज फक्त एक क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफला. यावेळेस एलिव्हेशन चांगला दमदार फटका, चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. चौकारासाठी पारितोषिक आहे 4 स्टार कडून. पुन्हा एकदा चांगला ओव्हर पिच चेंडू होता, चेंडू मात्र निघून जाईल. गॅप मधून 2 क्षेत्ररक्षकांना भेदून सीमारेषा पार करतोय. 4 धावांचा चौकार येतोय.
ह्या स्ट्रोक साठी सुद्धा राम यांना 4 स्टार कडून एक रॉयल स्टॅग सोडा देण्यात येणार आहे. म्हणजे 2 सोडे जमा झालेले आहेत. आता फक्त लिंबू, साखर आणि मीठ आणायची गरज आहे. धावसंख्या झाले ती म्हणजे 14 धावा. म्हणजे एक चांगलं लिंबू सरबत तयार होईल. लिंबू सोडा. नवीन गोलंदाजी मार्कवर असेल प्रशांत. कोपरी कोपरी या गावाला बिलॉंग करतात मिस्टर प्रशांत. आणि पहिल्या षटकाबद्दल काय सांगाल सुनीलजी? तुम्ही अवलोकन केलं की शेवटच्या 2 चेंडूवर मोठे फटके आलेत, तर याबद्दल काय सांगाल तुम्ही? या गोलंदाजीबद्दल काय सांगाल? तर कसं पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर मजबूत स्थिती निर्माण केली बॅट्समन राम ठाकूर याने. ज्या पद्धतीने त्याने 2 मोठे स्ट्रोक कन्वर्ट केले, एक षटकार आणि एक चौकार त्याच्या मदतीने. आणि अशा पद्धतीने 2 धावांना 3 धावांमध्ये रूपांतरित केलं जाते, त्यामध्ये देखील 1 शॉट. क्या बात आहे! पंचाचं लक्ष दे का बघा किती अचूक आहे. 3 धावांचा एफर्ट झालाय, फक्त 2 धावा खात्यामध्ये जोडण्यात येतील. तर पॉपिंग क्रीज मध्ये तुमच्या बॅटचा स्पर्श व्यवस्थित होत आहे का हे बघणं देखील तितकंच गरजेचं. आर्ग्युमेंट नकोय प्लीज रामजी, आर्ग्युमेंट नकोय, कारण अचूक असं लक्ष त्यांचं आहे. तर प्लीज तुम्ही देखील तितकीची काळजी घ्या. तुमची बॅट व्यवस्थित ब्रश होते का पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये. धावसंख्या 16 झालेली आहे. ओव्हर पिच एलिव्हेशन चांगलं गॅप मध्ये आहे. भाऊया क्षेत्ररक्षक पोहोचेल का? विशाल, विशाल चकून चेंडू निघून जातोय. 1 बॉल सीमारेषेच्या बाहेर. डीबेक्सचा कव्हर सीमारेषेच्या बाहेरचा हा चौकार. सोडा 3 रॉयल स्ट्राइक सोडा जमा झालेले आहेत राम यांच्या खात्यावर. आणि हे सर्व आम्हाला प्राप्त करून दिलेत सुशांत मुकादमने, वैभव भोईर, संदेश भोईर आणि मनीष पाटील यांच्याकडून. धावसंख्या झाले 20 धावा. गोलंदाजी मार्कवर प्रशांत थोडासा महागडा सर करतोय. या दुसऱ्या षटकामध्ये थोडीशी सुमार गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा कमबॅक करावं लागेल. चांगल्या चेंडूची हाताळणी करावी लागेल. खूप चांगली ऑफ ड्राईव्ह आहे. लॉंगाच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक विशालला चेंडू चकवतोय, हुलकावणी देतोय. 2 धावा पूर्ण करतायत फलंदाज. बघा फलंदाज देखील तितकेच चतुर आहेत. पाहतायत की क्षेत्ररक्षण चुकते म्हणून वेगाने 2 धावा कंप्लीट केल्या जातात. चला स्पीडअप द्या मित्रांनो. यानंतर सामना असेल तो म्हणजेच चिखलादेवी 40+ आणि एकविरा वॉरियर्स. दोन्ही संघाच्या कर्णधाराने तयार राहायचंय. चिखलादेवी 40+ आणि एकविरा वॉरियर्स. प्रशांत राईट आमोर विकेट पुल करण्याचा प्रयत्न. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये धावचीची संधी आहे. डिरेक्ट हिट जर झाला असता धावचीची संधी मिळाली असती. मनोहर घराण्याच्या माध्यमातून धावचीच्या रूपात विकेट डाऊन होतोय आणि इन फॉर्म बॅट्समन राम मात्र तंबूच्या दिशेने परत येतोय. गणपती देवाचं नाव कुठल्याही चांगल्या कामामध्ये घेतच असतो. पूर्ण दिवसभर घेत राहिलं पाहिजे, कारण देवावरची आस्था तुम्हाला मात्र कठीण काळातून बाहेर निघण्यासाठी मदत करते. तसेच तुम्ही केलेली मेहनत आणि तुम्ही केलेला कुठल्याही क्षेत्रातला सराव हा खूप जास्त महत्वाचा आहे. संतोष संतोष पाटील यांनी लगातारच्या 3 चेंडू 3 षटकार खेचले. तर मिस्टर जयंत पाटील कॅप्टन ऑफ चिखलादेवी यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपये बक्षीस स्वरूपात दिले जातील संतोष पाटील यांना. आणि संतोष पाटील यांची बॅटिंग मी पाहिली आहे, त्यांचा फलंदाजी करण्याचा अंदाज सुद्धा मी पाहिलेला आहे. इट कॅन बी पॉसिबल, मला असं वाटते पॉसिबल होईल आणि जयंतच्या खिशाला मात्र हात लागला जाईल असं कुठेतरी मला जाणवते. लेट्स सी. धावसंख्या झाली ती म्हणजे 23 धावा, 23 रन्स. 4 चेंडू डिलिव्हर करून झाले या दुसऱ्या षटकातले. लेग साईडच्या खूप जास्त बाहेर यष्टीरक्षकाला चकून देखील चेंडू मागे 2 धावा वाईडच्या ऍड करणार आहोत. 2 धावा मी वाईडच्या ऍड करणार आहोत धावसंख्येमध्ये. धावसंख्या झाले 25 धावा. बघा वाईडच्या स्वरूपात जेव्हा गोशांकी क्षेत्रात चेंडू जातो तो 2 धावा वाईडच्या स्वरूपातल्या ऍड केल्या जातात, बाईटच्या नाही. तर त्या 2 धावा वाईडच्या स्वरूपातल्या ऍड केल्या जातात. धावसंख्या झाली ती म्हणजे 25 धावा, 25 रन्स. प्रशांत पुन्हा एकदा त्याच पद्धतीच्या चेंडूची हाताळणी केली जाते आणि पंचांना वारंवार कसरत करण्याची संधी मिळते.
दोन्ही हात त्यांनी समांतर केलेत, वाईटचा इशारा केलाय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 26 या आकड्यावर. महागडं षटक हाताळतोय प्रशांत. नितीने 14 धावांचं हाताळलं होतं आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून या षटकाच्या हाताळणी चेंडूला हुक केलं जाते. स्क्वेअर लेग क्षेत्रात आता 2 क्षेत्ररक्षक येत आहेत. दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावांचा काल आता धोकादायक ठरू शकला असता. फेकी कुठेतरी व्यवस्थित होत नाहीये एनएन रायडर संघाच्या क्षेत्ररक्षकांची, कारण यष्टीरक्षक आहे त्या जागेवर आहे पण त्याच्यापर्यंत चेंडू पोहोचत नाहीये, कलेक्शन व्यवस्थित होत नाहीये. म्हणून फलंदाजांना मात्र तितकीशी संधी मिळते 2 धावा पूर्ण करण्याची. धावसंख्या झाली ती म्हणजेच 28 धावा झालेल्या. शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकातला. आतापर्यंत या गोलंदाजाने सुद्धा 5 चेंडू मध्ये आतापर्यंत 14 धावा खर्च केला आणि जवळपास लांब लचक षटक हाताळलंय. आतापर्यंत 7 चेंडू फेकले आणि हा 8वा चेंडू साठी सज्ज आहे. फुल टॉस पुन्हा एकदा परत जावं लागेल. पंचांच्या माध्यमातून इशारा येते वाईड. 2 धावा वाईडच्या आम्ही ऍड करणार आहोत. धावसंख्या झाले 30 वर. बघा किती जास्त त्रास होतोय गोलंदाजी करताना, कारण सराव कुठेतरी झाला नाहीये आणि मास्टर संघटनाच्या टुर्नामेंट देखील अजूनपर्यंत स्टार्ट झाला नाहीये. पुढच्या आठवड्यापासून मास्टर संघटनेच्या टुर्नामेंट स्टार्ट होतील आणि तेव्हा कुठेतरी या सर्व खेळाडूंना जोम येईल, उत्साह येईल आणि कदाचित सराव नसल्या कारणाने म्हणावी तशी अपेक्षित कामगिरी खेळाडूंकडून होत नाहीये. धावसंख्या 30. यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने स्क्वेअर ड्राइव्ह पाहायला मिळते. चेंडू मध्ये तो म्हणजेच स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये. यावेळेस 2 धावांचा कॉल पूर्ण केला जाईल कारण क्षेत्ररक्षण थोडं चुकते. धावसंख्या दोन्ही पुढे सरकून आकडा गाठते त्याचे 32 धावा. बघा सुनीलजी, आता पहिल्या षटकामध्ये 14 धावा होत्या आणि या षटकात जवळपास 18 धावा खर्च झालेल्या आहेत. तर जो मॅजिकल आकडा आपण टॉस बॉक्स मध्ये विचारला होता कर्णधारांना की 70 ते 75 धावा पहिल्या डावामध्ये व्हायला पाहिजे, तुम्हाला काय वाटतं या फलंदाजीच्या आधारावर 75चा आकडा जोडेल का सॉरी 4 स्टार्स 11 संघाचे खेळाडू? तर 2 षटकामध्ये जर आपण पाहिले तर धावसंख्या 32 आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण पाहिले तर राम ठाकूरची अफलातून इनिंग आपण पाहायला मिळाली. 8 चेंडूमध्ये त्याचं 21 धावांचं महत्वपूर्ण योगदान आणि तशीच बॅटिंग जर अपेक्षित असेल या 2 फलंदाजाच्या बॅटमधून जर मोठमोठे हल्ले आले तर नक्कीच 60 ते 65 धावा इथे 5 षटकामध्ये येतील, यातील मात्र शंका नाही. धन्यवाद सुनीलजी. नवीन गोलंदाज दीपक आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला होता आणि प्रयत्न फसलाय. चेंडू डॉट आहे. तर इकडे क्वालिस गाडीची कारकी आम्हाला मिळालेली आहे. ओळख पटवून घ्यायची. क्वालिस गाडीची चावी आम्हाला मिळालेली आहे. तर खिशाला हात लावा आणि पी चेक करा की तुमच्या वाहनाची गाडी तुमच्याकडे आहे की नाही. ओळख पटवून घेऊन जायची. शॉट प्लेन फटका फसतोय, मिस टाइम होतोय. गोलंदाज स्वतः झेल स्वीकारण्यासाठी जातोय. दीपक झेल स्वीकारतोय आणि मात्र तंबूचा आसरा दाखवतोय मोतीरामला. परत यावं लागेल मोतीरामला. आउट. राजू आत गेलाय. तर नक्कीच मात्र मी तर म्हणेन राम ठाकूरची जी विकेट होती ती खूप महत्वाची होती या टीमला, कारण त्याच्या बॅट मधून खोऱ्याने धावा येत होते आणि त्या फलंदाजाला कुठंतरी मात्र इथे रनआउटच्या स्वरूपात मी तर म्हणेन आत्मसमर्पण करावं लागलं. इथे डगआउट मध्ये भरपूर आवाज आला त्यामुळे तो कुठेतरी हा फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झाला आणि इथेच कुठेतरी टर्निंग पॉईंट ठरेल का मॅचचा. राजू पटेल जाईल नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करण्यासाठी. नक्कीच राजू आल्याचा फायदा देखील तेवढाच होणार आहे फोर्थ स्टार्सला, कारण गेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार होता. यावेळेस स्टेप आउट झाले होते, व्यवस्थित बॅट्स बॉलचा पाठलाग करता आला आणि चेंडूला बॉल कव्हरच्या क्षेत्रामध्ये थोडासा मिसफिल्ड झालाय आणि राजूला माहिती आहे की ही हा धाव घेण्याचा प्रयत्न झाला असता तर कदाचित धावचीच्या स्वरूपात बाद होऊ शकला असता, म्हणूनच काय थांबवलंय फलंदाजाला. धावसंख्या झाली ती म्हणजेच 33 धावा. या षटकाचा उल्लेख एका चांगल्या गोष्टीसाठी होतोय एनएन रायडर संघाकडून, कारण एकच धाव आतापर्यंत खर्च झालेली आहे आणि दीपक याने खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक मिळवून दिलाय, ब्रेक थ्रू दिलाय या षटकामध्ये. राईट आर्म द विकेट. व्यवस्थित बॅटवर आला, ओव्हर पिच होता, चेंडू निघून जाते तो म्हणजेच वाईड ऑफ लॉंग ऑनला थोडासा मिसफिल्ड होतोय आणि क्षेत्ररक्षणाचा दर्जा थोडा उंच करावा लागेल एनएन रायडर संघाला, कारण क्षेत्ररक्षण सुद्धा चुकते, कलेक्शन सुद्धा चुकतं. जर याच चुका होत राहिल्या तर या सामन्याच्या दुसऱ्या डावामध्ये मात्र तुम्हाला डिफेंड करताना त्रास होऊ शकेल, कारण थेंबे थेंबे तळे साचे. जितक्या जास्त धावा तुम्ही खर्च कराल, अमाप खर्च कराल, नाहक खर्च कराल, बोनस स्वरूपात समोरील संघाला द्याल, तेवढं जास्त ओझं दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला पार करावं लागेल, उचलावं लागेल. 4था चेंडू डिलिव्हर करून झाला. 5वा चेंडू सज्ज होतो दीपक. राईट आर्म ओव्हर द विकेट.
यावेळेस गुडलँड स्पॉट क्लिअर केलाय, चेंडू निघून जातोय तर म्हणजे मिड विकेट क्षेत्रामध्ये वन बॉल चेंडू कलेक्ट करेपर्यंत एकदा कंप्लीट केली जाते. गणेश शिंगे आहे तिकडे आणि गणेश कडून मात्र तशा चुका होणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण, तितकीच चांगली फेकी. धावसंख्या झाली ती म्हणजेच 36 धावा. या षटकामध्ये फक्त 4 धावा आल्या बघा. याला म्हणतात पलटवार, याला म्हणतात कमबॅक, याला म्हणतात काउंटर अटॅक. शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातला, स्ट्राईकवर असेल बॅट्समन संतोष. यावेळेस फटका चांगला आहे, ज्यावेळी किरकोळ जाईल ते पाहायचंय. चेंडू मात्र निघून जातो. प्रेक्षकांना अभिवादन करण्यासाठी दमदार असरदार षटकार. खर्च केला गेला होता, महत्वपूर्ण एक गडी बाद केला गेला होता. धावसंख्या 42 झालेली आहे आणि शेवटच्या चेंडूवर षटकार आलाय. तर कुठेतरी सर्व काही व्यवस्थित होत असताना, जसं मी मिठामध्ये दुधामध्ये मीठ पडावं किंवा दुधामध्ये लिंबू पडावं, असा कुठेतरी षटकार तो आलेला आहे. आणि कुठेतरी पुन्हा एकदा ज्या स्थितीत होते त्या स्थितीत येऊन पोहोचतोय तो म्हणजेच NN रायडर्स संघ, म्हणजेच काय धोक्याच्या स्थितीत आहे. तर या षटकाबद्दल काय सांगाल दीपकच्या? नक्कीच 42 42 10 10 10. पहिल्या चेंडूवर 0, त्यानंतर विकेट, त्यानंतर एक धाव, त्यानंतर डबल, त्यानंतर एक धाव, त्यानंतर षटकार. यस, आमच्या जयवंत पाटील यांच्या लेखणीला कोणी ऑब्जेक्शन करू शकत नाही असं वाटतंय मला, कारण त्यांची लेखणीच या परिसरामध्ये चालते. कारण आमचा कोणावर विश्वास नाही जयवंत पाटील यांच्याशिवाय. आमचे संकेत गुरु सुद्धा आहेतच बॅकअप देण्यासाठी आम्हाला. नवीन गोलंदाज जातोय तर म्हणजेच प्रवीण राजू पाटील यांच्याकडे अजून संधी आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि सुशांत मुकादम हा देखील आहे चांगला फलंदाज, मात्र 10व्या किंवा 11 क्रमांकावर येईल कारण तो 35 वयोगटातील खेळाडू आहे. तर नियम आहे, ती नियमाची अंमलबजावणी खूप चांगल्या पद्धतीने होते. स्ट्राईकवर बॅट्समन असेल प्रवीण, स्ट्राईकवर बॅट्समन असेल प्रदीप. पुन्हा एकदा फ्लिक करायचा प्रयत्न झाला होता, व्यवस्थित फुटवर्क जाणवलं नाहीये, शरीराचा वेध घेतला जातो, चेंडू मागे निघून जाईल, एक धाव मिळेल. बघा, फुटवर्क देखील तितकंच इम्पॉर्टन्स आहे. तुम्ही स्ट्रोक सिलेक्शन आहे, तुमचं टायमिंग आहे, तर चेंडूचा पाठलाग करणं गरजेचं आहे, फुटवर्क चांगलं असायला हवं. आणि त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षक कुठल्या क्षेत्रात तैनात केला गेला याचा अभ्यास करणं देखील तितकंच गरजेचं आहे, तुम्हाला जर मोठ्या मोठे फटके खेचायचे असतील तर. आणि कुठेतरी हा अभाव जाणवला या चेंडूमध्ये. चेंडूला पुल केलं जाते. मिड विकेट क्षेत्रात गणेश आहे, खूप चांगल्या पद्धतीने कलेक्शन पाहायला मिळते, फेक देखील तितकीच अचूक आहे. एक धाव मिळेल. धावसंख्या एकने पुढे सरकून आकडा गाठते ती म्हणजेच 44 धावा, 44 रन्स फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. खूप चांगल्या पद्धतीने हा क्रिकेटचा खेळ चाललाय. हा आजच्या दिवसातला 5वा सामना आहे. 4 सामने खूप चांगल्या पद्धतीने पार पडले गेले. कुठलंच गालबोट या स्पर्धेला लागलं नाही कुठल्याच खेळाडूकडून. गती परिवर्तन केलं, बॅकफुटला पहिला फ्रंटफुटला आलं, त्यानंतर आता बॅकफुटला जाऊन चेंडूला एलिव्हेट केलंय. एक धाव मिळेल. बघा, वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे स्ट्रोक्स पाहायला मिळत आहेत. हा एक ऑकवर्ड प्रयत्न होता कारण स्टेप आउट होऊन एलिव्हेट करण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडूचा टप्पा शॉर्ट झाला, थोडंसं गतीमध्ये परिवर्तन झालं म्हणून मनमधून चेंडूला कव्हरच्या क्षेत्रात कन्वर्ट करावं लागलं. धावसंख्या झाले 45. व पिच होता, एलिव्हेशन चांगलं, स्ट्रोक देखील तितकाच देखणा, निघून जातं सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. चेंडू प्रदीप साठी पुन्हा एकदा आडव्या पट्टीने खेळलं विथ द टर्न. चेंडू निघून जातोय. गणेश शिंगे आला चकवून सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. स्ट्राईक सोडा पटकावलेले आहेत. त्यानंतर संतोषाला एक रॉयल स्ट्राईक सोडा मिळेल आणि राजू याला 2 रॉयल स्ट्राईक सोडा मिळतील 4 स्टार्स ग्रुप कडून. बघ, आगवेगर पारितोषिक लावलं गेलंय. चौकार षटकारांसाठी पारितोषिक लावलं गेलंय.
पूर्ण दिवसभरामध्ये पूर्ण स्पर्धेमध्ये जेवढे पण विकेट्स त्यांच्या खेळाडूंकडून घेतले जातील किंवा केवढे चौकार किंवा षटकार त्यांच्या खेळाडूंच्या माध्यमातून लगावले जातील त्या सर्वांना पारितोषिक मिळेल. सुशांत मुकादम, वैभव भोईर, संदेश भोईर आणि मनीष पाटील यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा मोठा फटका येतोय, चेंडू निघून जातोय तो म्हणजे सीमारेषेच्या बाहेर. या स्पर्धेतला पहिली स्ट्रिक कंप्लीट होते लगातार प्रदीपच्या बॅटमधून. धावसंख्या झाले 4 षटकांच्या समाप्तीनंतर 63 धावा. वा, बघा मी व्यवस्थित योग्य त्यावेळी प्रश्न विचारला आणि त्या दिशेने आगेकूच केली जाते सुनीलजी. 63 झाले आहेत आणि 70 पार करेल असं कुठेतरी वाटतंय. चला प्लीज घाई करा, प्लीज रिक्वेस्ट असेल. नवीन गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्क वर विशाल भोईर. चला कॅप्टनने तयार राहायचं. यापुढील सामना असणार आहे तो म्हणजेच एकविरा वॉरियर्स आणि चिखलादेवी. चिखलादेवी आणि एकविरा वॉरियर्स दोन्ही संघाच्या कर्णधाराने तयार राहायचंय. विशालला विशाल कामगिरी करावी लागेल. स्ट्राईकवर संतोष आहे. यावेळेस बॅकफुटला जाऊन फुल करण्याचा प्रयत्न व्यवस्थित कन्वर्ट होत नाहीये, टायमिंग व्यवस्थित जुळत नाहीये आणि पॉवर देखील तितकीशी जनरेट होत नाहीये. कारण तुम्ही जर शरीरयष्टीचा विचार केला, संतोषची शरीरयष्टी धडधाकट आहे आणि त्या पद्धतीने फलंदाजी होत नाहीये. पण सडपातळ शरीरयष्टीचा प्रदीप मात्र चांगली कामगिरी करतोय, व्यवस्थित मिडल ऑफ द बॅट घेतोय, स्ट्रोक सिलेक्शन चांगलं आहे आणि म्हणूनच काही धावा बनतायत. धावा झाला ते म्हणजे 64 धावा, 64. मार्क वर विशाल. फुलटॉस आहे, एलिव्हेशन चांगलं, क्षेत्ररक्षक मात्र तिकडे नितीन आहे, झेल स्वीकारतोय आणि परत पाठवतोय बॅट्समन प्रदीपला. रन्स 2 चेंडू डिलिव्हर करून झाले या 5व्या षटकातले आणि खूप वेळानंतर एक सफलता मिळते आणि याच विकेटचा शोध घ्यायचा होता. कारण मात्र 22 धावा त्याने 8 चेंडू मध्ये आपल्या संघासाठी जोडल्यात आणि कुठेतरी गतिरोधक बसवायचा होता आणि तो गतिरोधक बसवला गेलाय गोलंदाज विशाल कडून या दुसऱ्या चेंडूवर 5व्या षटकातल्या. आता स्ट्राईकवर बॅट्समन असेल संतोष आणि नॉन स्ट्राईकला असेल रोहित. धावसंख्या झाले 64, 64. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गॅप मधून निघून जातोय. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये टिपून क्षेत्ररक्षक येईपर्यंत 2 धावांचा कॉल होता. धावचेची संधी होती, जजमेंट चुकलंय आणि अशा पद्धतीने मात्र या 2 धावा पूर्ण केल्या जातात. काय नक्की झालंय ते मला नेमकं कळत नाहीये, कारण ऑस्ट्रेलियन पद्धतीने हा कलेक्ट करायचा होता प्रयत्न, पण मात्र शेवटच्या क्षणाला स्वतःच्या हाताने साथ दिली नाही असं कडे जाणवतंय. जजमेंट फसला आणि अक्षरशः चेहऱ्याचा संपर्क झालाय. दुखापत झाली नसेल असे आपण अपेक्षा ठेवूया. धावसंख्या 66 झालेत. 3 चेंडू डिलिव्हर करून झालेत आतापर्यंत 66. इनपुटच्या 2 क्षेत्ररक्षक आहेत, 1 क्षेत्ररक्षक आहे तो म्हणजे कव्हर्सला आणि 1 क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफला. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. व्हाईट यॉर्कर अटेम्प्ट केला होता, सक्सेसफुल ठरतोय. व्हाईट यॉर्कर एक चांगला प्रयास आहे. जर कुठल्याही आक्रमक फलंदाजाला थांबवायचा असेल तर व्हाईट यॉर्कर आणि स्लोवरवर हे 2 पर्याय कुठल्याही गोलंदाजाकडे असायला हवे आणि त्यातलाच एक पर्याय वापरतोय गोलंदाज विशाल त्याच्या या षटकामध्ये. आतापर्यंत 3 धावा त्याने खर्च केल्या, 4 चेंडू डिलिव्हर केले. धावसंख्या झाले 66. फुलटॉस आहे, चांगली ऑफ ड्राईव्ह, चेंडू निघून जातोय तो म्हणजे लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये विशाल चेंडू अडवेल, फेक करेल. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. 68 धावा झाल्या, 68 रन्स फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स अँड स्टील 1 बॉल remaining to deliver.
पहिल्या डावातला शेवटचा चेंडू असणार आहे. यापुढे सामना असेल चिखला देवी विपक्ष एकविरा वॉरियर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. पुन्हा एकदा लो फुल टॉस होता. खूप चांगल्या पद्धतीने अलॉंग द कार्पेट खेळून काढल्या चेंडूला वाईड ऑफ लॉंगाच्या क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण करून दुसऱ्या धावाचा कॉल. संतोष पोहोचेल का? आपण डायरेक्ट हिट आहे आणि धावचीच्या स्वरूपात परतावा लागेल. संतोषला फक्त एक धाव ऍड करण्यात येईल. धावसंख्या झाले 69 आणि जिंकण्यासाठी 5 षटकामध्ये 70 धावा पूर्ण कराव्या लागतील. ते म्हणजेच एरन रायडर संघाला. विनायक खंडू गवली यांच्याकडून प्रत्येक खेळाडूला 3 चौकार 3 षटकार आणि 3 विकेट घेईल आणि 3 कॅच त्याला प्रत्येक गावठी कोंबडा आहे, लक्षात ठेवा. हे जे संभाषण तुम्ही रेकॉर्ड केलंय ते सकाळी रेकॉर्ड केलं की रात्री? हा देखील आमच्यासाठी एक प्रश्न आहे. सकाळी केलाय? हो, सकाळी काय मिळेल? मग सकाळी केलं असेल तर मिळेल. आणि हे आहे पारितोषिक जयेश शिंगे कडून आलेली क्लिप ही. तर कोणाकडून पारितोषिक आहे? अनिल गवळीकडून आहे का? मग प्रदीपजी कॉन्टॅक्ट अनिल गवळी. चला नाणेफेकीसाठी तयार राहायचंय. एकविरा वॉरियर्स आणि चिखला देवी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचंय टॉस साठी. चला चिखला देवी लगेच या. एकविरा वॉरियर्सचे कर्णधार आलेले आहेत. चला चंद्रशेखरजी लगेच या आणि चिखला देवी संघाच्या कर्णधाराला देखील विनंती करण्यात येते की लगेच यायचंय तुम्ही. यस, नंदू पाटील या. तर राजन शिंगे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल आणि या पुढील सामना असणार आहे चिखला देवी स्पोर्ट्स कोपरी विपक्ष एकविरा वॉरियर्स. तर एकविरा वॉरियर्स संघाकडून चंद्रशेखर ओवळेकर यांनी लगेच यायचं धावत या. आम्ही नाणेफेकीचा कॉल लगेच करणार आहोत आणि खूप चांगल्या पद्धतीने या ठाणे प्रीमियर लीग 40+ क्रिकेटचं नियोजन वर्ष पहिलं काय दिमाखात साजरं केलं जाते. सर्व संघांचा समावेश तितकाच महत्वाचा होता. सर्व खेळाडूंचा समावेश तितकाच महत्वाचा होता. तसेच आयोजक देखील कुठल्या बाबतीमध्ये कमी पडले नाही, ही महत्वाची गोष्ट आहे. आणि हीच स्पर्धा प्रत्येक वर्षी अशाच पद्धतीने भरवली जाईल, आयोजित केली जाईल अशी अपेक्षा आपण ठेवूया. भाऊ आता नाणेफेकीचा कॉल करू. तर एका बाजूस हातोबा देव आणि एका बाजूस कालिका माता. 5 षटकाचा सामना. कॉल कोण करेल? चंद्रशेखर ओवळेकर. भाऊ मोठ्या भावाला सन्मान दिला गेलाय तो. चला ओके. हातोबा देव की जय. येस, हातोबा देव आले तर आपण सन्मानपूर्वक जाऊ शकता. येस, एक छायाचित्र झालंच पाहिजे कारण एक आठवण आहे आणि आठवण याला पुढच्या कित्येक वर्षापर्यंत चिरकाल लक्षात राहील. तर नाणेफेक जिंकले ते म्हणजेच मी राजन शिंगे सरांना विनंती करतो आपण सन्मानपूर्वक VIP डाईस वर जाऊ शकता. येस. तर चंद्रशेखरजी काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. असा कुठलाच कर्णधार मला अजूनपर्यंत सकाळपासून मला सापडला नाही जो नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकार करेल. पण तुम्हाला देखील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार गेल्या सामन्यामध्ये मिळालाय. तुमच्या माध्यमातून चांगला खेळ झालाय. तर चिखला देवी मास्टर्स संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 40-40. कुठल्या खेळाडूला सर्वात जास्त टार्गेट कराल तुम्ही या समोरील संघाच्या? उत्तम ठाकूर. उत्तम ठाकूर कडून गेल्या वेळी म्हणावी तशी कामगिरी झाली नव्हती आणि तुम्हाला अपेक्षा आहे की त्याच्याकडून चांगली कामगिरी होऊ शकेल? नक्की नक्की अपेक्षा आहेच मला त्याच्याकडनं. क्या बात आहे. हे आमच्या टीमचा खेळाडू आहे ना तो. हे स्पिरिट आहे आणि हा विश्वास असायला हवा. जरी एक सामना तुमचा खेळाडू खराब खेळला, पुढचा सामना खराब खेळेल असं नाहीये, तो विश्वास आहे. तर चिखला देवी प्रथम फलंदाजी करायची आहे आणि आता आकडा पाहिला तुम्ही 70चा आकडा लावलेला आहे धावफलकावर. तर किती धावा बनणार?
आम्ही 60-70 धावा करण्याचा प्रयत्न करू. कारण आता समोर आता मगारची बॅटिंग बघितली मी चंद्रशेखर दादाची, तर त्यांनी असे लांब लांब मारत होता की आता आमचे बॉलर पण थोडेसे बोलतात ना, घाबरले असतील. पण लेट्स ती क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काय होईल काय सांगू शकत नाहीये. तर एक प्रश्न तुमच्यासाठी असेल, तुम्ही म्हणालात की तुमचे खेळाडू घाबरले असतील, तर क्रिकेट हा मानसिकतेचा खेळ आहे की सरावाचा खेळ आहे की तुमच्या बुद्धिमत्तेचा खेळ आहे? ती स्ट्रॅटेजी आहे. आता समोरच्यांना मी सांगितलेलं की ते घाबरले आहेत. तर नाणेफेकीचा कॉल झालाय, तो म्हणजेच तो एकविरा वॉरियर्स संघाच्या बाजूने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारला आणि चिखलादेवी स्पोर्ट्स संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. तर विनंती करतो तुमची स्वाक्षरी करून घ्या तुमच्या संघाच्या बाजूने. आणि आपण ही एक स्वाक्षरी का घेतोय की हे आयोजन व्यवस्थित व्हावं, तुमच्या माध्यमातून कुठली चूक होऊ नये ही आपण त्यांच्या माध्यमातून साक्ष घेतोय. चला सामना चालू करायचा आहे. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमेंट्री बॉक्स, मिस्टर सुनील भोईरजी. चांगला चेंडू होता, ऑफ ड्राईव्ह केले जाते. राम तिकडे खेळाडू सज्ज आहेत, पण त्याला चकवून चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय आणि हा यशस्वी चौकार होते. धावसंख्या 4. यावेळेस एलिव्हेशन चांगलं आहे, पण मात्र डिस्टन्स गाठला नाही, मिसटाईम होतोय. धावसंख्या मात्र 4 करून तो मात्र तंबूच्या दिशेने परत जातोय. विकेट डाऊन ऑन 4. पद्धतीने 70 धावांचा पाठलाग आणि महत्वपूर्ण फलंदाज मनोहर मात्र 4 धावा करून बाद झालाय. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज जातोय गणेश नॉन स्ट्राईक एंडला. बघा वेगवान चेंडू हाताळला गेला होता, पडल्यानंतर तो अतिरिक्त उसळी घेतोय आणि यष्टीरक्षण देखील तितकंच चांगल्या दर्जाचं प्रदीप यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक चौकार आलाय जरूर, पण त्यानंतर खूपच चांगल्या पद्धतीने स्वतःला सावरतोय, संघाला सावरतोय आणि प्रतिस्पर्धी संघाला आवर घालतोय गोलंदाज जयवंत. आतापर्यंत धावसंख्या झाली 4. खूप चांगल्या पद्धतीने जागा बनवली, चेंडूला स्क्वेअर ड्राईव्ह केलं जाते. चेंडू बोलतोय तो म्हणजेच पॉइंट क्षेत्रामध्ये एकच धाव मिळेल. धावसंख्या 1ने पुढे सरकेल, आकडा गाठेल 5 धावा. अजूनही 65 धावांची गरज आहे आणि प्रत्येक षटकामध्ये कमीत कमी 2 किंवा 3 मोठे फटके यायला हवेत. एक षटकार जर नितीनच्या बॅटमधून आला तर तानाजी पटेल यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. हा विश्वास आहे की काय पाहायला मिळेल पुढील काही चेंडूंमध्ये. नितीन पाटील जे नॉनस्ट्राईक एंडला आहेत त्यांच्यासाठी पारितोषिक तानाजी पाटील यांचं. फुलटॉस होता, खूप चांगल्या पद्धतीने बॉटम हँडचा वापर केला. चेंडूला वळलं मिड विकेट क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षण तिकडे होते. संतोषच्या माध्यमातून 2 धावांचा कॉल आहे. 2 धावा पूर्ण केल्या जातात. तुम्ही नितीनच्या धाव घेण्याच्या पद्धतीला रोखू शकत नाही, कारण खूप चांगल्या पद्धतीने नितीन धावतात यष्ट्यांच्या मध्ये, खेळपट्टीच्या मध्ये. पहिलं षटक संपते, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 7 धावा. एक गडी बाद धावसंख्या पाहायला मिळते. अजूनही 63 धावांची गरज आहे. जशी झंझावाती फलंदाजी पहिल्या सामन्यामध्ये केली होती गणेश मणेरे आणि 47 धावांची, त्या फलंदाजीची आवश्यकता आता या महत्वपूर्ण सामन्यामध्ये आहे. कारण आव्हान देखील तितकंच मोठं आहे, आव्हान देखील तितकंच तगडं आहे आणि त्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मात्र तशाच पद्धतीची धारदार फलंदाजी, आक्रमक फलंदाजी व्हायला हवी. पण तो संघ वेगळा होता, प्रतिस्पर्धी संघ तो वेगळा होता आणि आताचा प्रतिस्पर्धी संघ वेगळा आहे. नवीन गोलंदाज सुशांत मुकादम येतोय. 7 धावा झाल्या आहेत. स्ट्राईकवर नितीन, नॉन स्ट्राईकला असेल गणेश मणेरा. खूप चांगल्या पद्धतीची शरीरयष्टी, पिळदार शरीरयष्टी म्हणेन मी गणेश मणेरा यांची. 45 अप आहेत तरी देखील चांगली पिळदार शरीरयष्टी गणेश मणेरा यांची तुम्ही पाहू शकता तुमच्या मोबाईल स्क्रीनवर. यावेळेस मात्र लेग साइडला चेंडू
ट्रॅव्हल झाला होता म्हणून पंचांच्या माध्यमातून वाईटचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात ऍड केली जाईल. धावसंख्या जाईल 8 वर. यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न, फक्त एकच धाव मिळेल. बघा, आउटफील्डचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला माहिती आहे की यष्ट्यांच्या मागे घोषांकी क्षेत्र आहे. त्या ठिकाणी तुम्ही कितीही एफर्ट्स लावले किंवा कितीही जोखमीचे प्रयत्न केले तरी सुद्धा तुम्हाला एकच धाव मिळणार आहे. फक्त होईल तर होईल स्ट्राईक रोटेट. तर ही एक धाव काढून स्ट्राईक रोटेट केली आहे नितीनने. स्ट्राईक वर असेल फलंदाज गणेश. धावसंख्या झाले 9 धावा, 1 गडी बाद. सुशांत राईट आर्म अराउंड विकेट गणेश साठी. लेग ब्रेक चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळतोय सुशांत. पण यावेळेस मात्र प्रहार केला जातोय. चेंडू सीमारेषा पार केला जातोय. 6 धावांचा हा बेकडा फटका येतोय गणेशच्या बॅट मधून. षटकार. सहा धावा गणेशच्या बॅट मधून. आता कुठेतरी धावांना वेग आलेला आहे आणि हा वेग तसाच ठेवायला हवा. जर वेगाला नियंत्रण बसवलं गेलं समोरील संघाकडून तर पुन्हा एकदा या डावाच्या उत्तरार्धामध्ये धावा जोडण्यामध्ये असफल ठरू शकतील. म्हणून ही कन्सिस्टन्सी, हे सातत्य अबाधित ठेवावं लागेल एन एन रायडर्स संघाला. यावेळेस उजव्या यष्टीच्या हलकासा बाहेर ठेवला गेला होता. चांगला लेग ब्रेक चेंडू हाताळलाय गोलंदाज सुशांत मुकादमने. गणेशच्या विरोधात चढवलेला हा हल्लाच म्हणेन मी, कारण या अगोदर गणेशने हल्ला चढवला होता. त्यानंतर मात्र सुशांतने खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक केलंय. या दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या थांबले ती म्हणजेच 15 या आकड्यावर. पुन्हा एकदा फुटवर्कचा अभाव जाणवलाय लेग बाईच्या सुरुवातीला. एकदा बघा, पंच देखील स्मितहास्य दाखवतात, कारण उंची देखील चेंडूची तितकीच जास्त होती आणि यष्टाच्या भेदगडावर कदाचित चेंडू नव्हता तरी देखील लाऊड अपील मैदानात पाहायला मिळते. म्हणून पंच देखील थोडंसं स्मितहास्य दाखवत आहेत. धावसंख्या झाले 16 धावा, 16. 4 बॉल्स डिलिव्हर करून झाले त्या दुसऱ्या षटकातले. यावेळेस काहीसा कमी गतीने हाताळला गेलेला चेंडू होता. आमिष दाखवलं गेलं होतं, तिकडे मात्र झेल होऊ शकेल आणि आता मात्र महत्वपूर्ण फलंदाज गणेश मणेरा बाद होतोय धावसंख्या 16 असताना. धावसंख्या झाली ती म्हणजेच 16 धावा, 16. यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न झाला होता. व्यवस्थित नियंत्रण नव्हतं. बॉडी बॅलन्स देखील तितकाच महत्वाचा आहे. चेंडू वेगवेगळ्या वळणाने वेगवेगळ्या वेगाने येणार आहे आणि त्यावेळेस तुमचं शरीराचं नियंत्रण, तुमचं आय हँड कॉर्डिनेशन खूप चांगलं असायला हवं आणि ते कुठेतरी झालं नव्हतं. या फटक्यामध्ये पाहायला मिळालं नाहीये. 2 षटकाचा खेळ पूर्ण झाला. धावसंख्या झाली 16 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 54 धावाची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 18 बॉल्स मध्ये 54 धावा पूर्ण कराव्या लागतील. यापुढील सामना असणार आहे तो म्हणजे चिखलादेवी 40+ विपक्ष एकविरा वॉरियर्स. नाणेफेक जिंकली ती म्हणजेच एकविरा वॉरियर्स या संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. जसा हा सामना संपेल तर लगेच आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं प्लीज. नवीन गोलंदाज राजू पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. स्ट्राईकवर असेल बॅट्समन विशाल आणि नॉन स्ट्राईकला नितीन असेल. नितीनसाठी अजूनही पारितोषिक आहे तानाजी पाटील यांचं. षटकार आला तर 500. प्रदीप लेग ब्रेक गोलंदाज आहे. राईट आर्म लेग ब्रेक खूप चांगल्या पद्धतीने स्वीप केले जाते. चेंडू निघतोय तो म्हणजेच डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. 2 धावांचा कॉल होता आणि आता मात्र समर्पण द्यावं लागेल नितीन पाटील यांना आणि नितीन पाटील परत येत आहेत धावच्या स्वरूपात बाद होऊन. धावसंख्या 17 असताना.
17 धावा. बघा धावचीच्या स्वरूपात बाद झालाय तो म्हणजेच फलंदाज नितीन, आणि समर्पण दिलंय त्याने आपल्या विकेटचं मी म्हणेन, कारण विशाल चांगला फलंदाज आहे, त्याची गरज आहे संघाला, आणि ती गरज ओळखून मात्र स्वतःच्या विकेटचं समर्पण दिलंय. दरम्यानच्या कालावधीमध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण आहे, झेल होता पण मात्र चेंडू काही अडवू शकले नाही. चेंडू निघून जर सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या झाले 21. प्रदीप गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. राईट आर्म ओव्हर द विकेट, लेग ब्रेक. खोलवटेपर्यंत चेंडू होता, खूप चांगल्या पद्धतीने डिफेन्स केलं जाते. चेंडू निघून जातोय तर म्हणजेच मिड विकेट क्षेत्रामध्ये थोडस कॉलिंग मिस्टेक झाली होती, पण मात्र क्षेत्ररक्षण चुकल्याचा फायदा उचलला जातोय आणि या 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या झाले 23 धावा, 23. बघा सिंगल डबल्स आता काय होणार नाहीये, तुम्हाला षटकारांचं गणित मांडावं लागेल. जसं प्रोफेशनल खेळाडू करतात की समजा 50 धावा जिंकायच्या असेल, 8 षटकार ठोकायचे, सामना फिनिश करायचा, तशा पद्धतीचं तुम्हाला तंत्र अवलंबावं लागेल. राजू राईट आर्म ओव्हर. यावेळेस फटका फसला, एलिव्हेशन खूप जास्त आहे, डिस्टन्स मात्र गाठलं नाहीये, चेंडू पडतोय त्यामुळे लॉंगच्या क्षेत्रात जयवंत येतोय आणि झेल स्वीकारताना थोडासा कमी पडतोय. आणि मी नेहमीच म्हणतो जसं आपला आंघोळ करताना सकाळी हातातून साबण निसटतो तसाच सेम चेंडू निसटलेला आहे. सकाळी वाटतं असंच झालं असेल कदाचित. धावसंख्या झाले ती म्हणजेच 25 धावा, 25 रन्स. बघा या छोट्या मोठ्या चुका झाल्या नाही पाहिजे. मान्य आहे की टार्गेट मोठं आहे, पण कदाचित जर लो स्कोरिंग सामना असता तर कदाचित या डोकेदुखी ठरली असते, कारण या 2 धावा देखील तुम्ही बहाल केल्या समोरील संघाला. या 2 धावा महत्वाच्या ठरू शकल्या असत्या क्रुशियल मोमेंटला. धावसंख्या झाली ती म्हणजे 25 धावा. राजू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेट. हलकासा ओव्हरपिच होता, पडल्यानंतर थोडासा बाहेर वळतोय, थोडासा उसळतोय. बघा स्पिन अटॅकला तुम्हाला खेळायचं असेल तर समोरील गोलंदाज किती अँगलने स्पिन ठेवतोय किंवा कुठल्या वेगाने तो चेंडू हाताळतोय हे पाहणं गरजेचं आहे. राजू यांना ओळखणं थोडंसं कठीण जाते. बघा यावेळेस मात्र हुक करण्याचा प्रयत्न झाला होता, प्रयत्न फसलाय. यावेळेस वेगवान चेंडू हाताळला होता. मी म्हणालो होतो स्पिनला तुम्हाला चेंडूचा वेग आणि चेंडूचं वळण या 2 गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष द्यायचं असते कुठल्याही फलंदाजाला खेळायचं असेल तर. स्पिन अटॅकला 3 षटकं संपलेत, बॉल पाठवून देतोय मी. धावसंख्या झाली 3 षटके समाप्तीनंतर 26 धावा. 3 षटकं संपलेत, धावसंख्या 26 झालेली आहेत आणि आता जास्त आव्हान खूप मोठं झालेलं आहे. आता गरज आहे ती म्हणजे 44 धावांची, 12चा आस्किंग रेट. बघा अशक्य प्राय या मैदानावर काही नाहीये, कारण उजव्या हाताच्या फलंदाजाला पोषक अशी आउटफील्ड आहे. हवेचा ओघ देखील उजव्या हाताच्या फलंदाजाला असरदार आहे आणि गणेश शिंगे समोर असताना मात्र हे आव्हान छोटं होऊ शकेल जर त्याच्या फटक्यांमध्ये आत्मविश्वास जाणवला, फटक्यामध्ये आक्रमकता पाहायला मिळाली तर हे डोंगरावर एवढं आव्हान देखील छोटं पाहायला मिळू शकेल. चला वेळ घेऊ नका जास्त, प्लीज रिक्वेस्ट असेल. 12 चेंडू 44 धावा, 12 बॉल्स 44 रन्स. संदीप भोईर, जयवंत पाटील यांच्याशी संपर्क साधायचा आहे. संदीप भोईर नवीन गोलंदाज. बॉलर नेम प्लीज. दिलीप. गोलंदाजी मार्कवर दिलीप येतोय. 4थ्या क्रमांकाचं षटक घेऊन स्ट्राईकवर बॅट्समन गणेश शिंगे असेल. धावसंख्या झाले 26. यावेळेस मात्र पुन्हा एकदा प्लेड ऑन होतोय की काय, यष्टा वाकवल्या जात आहे. त्रिफळाचीच्या स्वरूपात बाद होतोय गणेश शिंगे 26 धावांवर.
कुठेतरी एक आशेचा किरण दाखवला गेला असता, जसे आमचे सुनील भोईर सर नेहमी सांगतात की आशेचा किरण दाखवला जाईल का, पण आता कुठेतरी विशाल भोईर या फलंदाजावर देखील तितकाच विश्वास ठेवावा लागेल, कारण 2018 ते 2019 हे वर्ष विशालने गाजवलं होतं. पाहूया पुन्हा एकदा कमबॅक करेल का 2021 ला. यावेळेस पुलचा फटका कनेक्ट करायचा होता, पण फुटवर्क व्यवस्थित झालं नाहीये. बघा, फुटवर्क खूप महत्वाचं आहे. तुम्हाला कुठलाही ड्राईव्ह किंवा कुठलाही स्ट्रोक कंप्लीट करायचा असेल, पुल करायचा असेल, हुक करायचा असेल, ग्लान्स करायचा असेल, स्वीप करायचा असेल, कट करायचा असेल, या सर्व गोष्टींसाठी तुमचं फुटवर्क खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही पायाला खेळ ठोकून जर खेळाल तर मात्र तुमची तशी म्हणावी तशी फलंदाजी होऊच शकत नाही. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला लॉफ्ट केलं जाते स्क्वेअर क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार, 4 रन्स. ते 40 धावांची गरज आहे आणि जयवंतची सकाळच्या 45 धावा पहिल्या डावामध्ये पाहत होतो, पण तेव्हा वातावरण थंड होतं. आता वातावरण गरम झालं आणि आमचं क्रिकेट सुद्धा गरम झालंय, आमच्या खेळाडूंचा जोश आलाय, तर आता धावा मात्र खोऱ्याने येतील असं कुठेतरी जाणवते. पण पाहूया सत्यात ही गोष्ट पाहायला मिळेल का. खूप चांगल्या पद्धतीने हुक केलं जातं, चेंडू मात्र निघून जातोय स्वेल क्षेत्रामध्ये. झेल स्वीकारला जातोय रोहितच्या माध्यमातून आणि परत पाठवलं जातंय फलंदाज विशाल. जयवंत पाटील यांनी संपर्क साधायचा. मोहन शिंगे, मोहन शिंगे, मिस्टर मोहन शिंगे, व्हीआयपी डेज वर तुम्ही आहात का. आहेत आहेत, माझं लक्ष नाही त्यांचं. धावसंख्या झाली आहे 30 धावा, गरज आहे 40 ची. चेंडू शिल्लक असतील 8. 8 चेंडू 40 धावा. नवीन फलंदाज जातोय तर म्हणजेच न्यू अँड इन प्रवीण. आता खूपच आव्हान कठीण होऊन बसलेलं आहे आणि कुठेतरी आता मोठे फटकेच हवेत. एकेरी दुहेरी नाही तर चौकार आणि षटकारच यायला हवेत, कारण 8 बॉल्स शिल्लक आहेत आणि 40 धावांची गरज आहे. 1-2 से कुछ बात नहीं बनने वाली. आपको सिर्फ चौके छक्के पर विश्वास जताना होगा, रखना होगा. गोलंदाजी मार्कवर दिलीप, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र खूप चांगला पुलचा फटका आहे, एलिव्हेशन चांगला आहे. पाहूया 2 क्षेत्ररक्षक येत आहे आणि आता मात्र उडा दिया है 6 रनों के लिए, 6 रन्स. झालेली आहे आणि अजूनही गरज आहे 34 धावांची. 7 चेंडूत 34 धावांची गरज आहे. हो हो हो, विथ टर्न खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थित मिडल ऑफ द बॅट घेता आला नाहीये. बघा, बॅटच्या खालच्या बाजूस किंवा बॅटच्या वरच्या बाजूस जेव्हा चेंडू लागतो तेव्हा मात्र तितकासा प्रॉमिसिंग स्ट्रोक किंवा प्रॉमिसिंग ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळत नाही आणि तेच कुठेतरी मैदानात पाहायला मिळते. अशा पद्धतीने 4 षटकांची समाप्ती होते, धावसंख्या थांबते 37 या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी अजूनही 6 चेंडूमध्ये 33 धावांची गरज आहे. संदीप भोईरजी जर खेळपट्टीवर असते तर कदाचित हे आव्हान सोपं होऊ शकलं असतं का. संदीपजी, तुम्हाला काय वाटते, जर तुम्ही खेळपट्टीवर असता आताच्या क्षणाला आणि हवेचा प्रवाह तुमच्या विरोधात आहे, कारण तुम्ही डावखुरे फलंदाज आहेत, 6 चेंडूमध्ये 33 धावा तुम्ही असता तर होऊ शकले असते का. हो, झाले असते. देऊ ना करू असे सिच्युएशन तुमच्या संघावर येऊ. तर खरंच सिच्युएशन कशी येऊ शकते. तुम्हाला एका चेंडूत 1 धाव देखील कधी कधी होत नाही आणि एका चेंडूत 6 धावा देखील होतात. तर क्रिकेट आहे मित्रांनो, वेगवेगळ्या पद्धतीची समीकरणं तुमच्याकडे नेहमीच येत असतात आणि प्रत्येक वेळी प्रत्येक अडचणीला सामोरे जाण्याची शक्ती, इच्छाशक्ती तुमच्याकडे असायला हवी. 6 चेंडू 33 धावांची गरज. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे. आमच्या कॉमेंट्री बॉक्सला अभिवादन देणार हा दणदणी षटकार, क्या बात आहे.
त्यातून त्याने आपले इरादे स्पष्ट केलेत. आता जर पुढील चेंडूवर षटकार आला तर मात्र रोमांचकता वाढेल या सामन्यातली. 5 चेंडू मध्ये 27 धावांची गरज. खूप चांगला स्ट्रोक होता, दिलखेच स्ट्रोक होता, आक्रमक स्ट्रोक होता, कॉन्फिडंट खूप जास्त होता या फटक्यामध्ये. आणि पाहूया या पुढील चेंडूवर तसाच कॉन्फिडन्स पाहायला मिळतो का विशालच्या स्ट्रोक मधून. यावेळेस मात्र असं वाटतंय बॅटचं हलकं चुंबन घेतलं होतं का. लेट्स सी पंचांचा इशारा काय येतोय. एक धाव. यस, बॅटच्या माध्यमातून एक धाव आम्ही ऍड करणार आहोत धावफलकामध्ये. धावसंख्या झाली ते म्हणजे 44 धावा. आणि आता मात्र गोलंदाज जर चूक करेल तर या धावा होऊ शकतील, कारण 4 चेंडूमध्ये 26 धावा तर अशक्य प्राय आहेत. पण जर गोलंदाज चुकी करेल तर मात्र या धावा होऊ शकतील. पुन्हा एकदा फ्रंट फुटला जाऊन फुल करण्याचा प्रयत्न झाला होता आणि फुलचा फटका खेचण्यासाठी बॅकफुट इज द परफेक्ट पोझिशन किंवा तुम्हाला पॉवर जनरेट करण्यासाठी वेळ मिळतो. पण आता मात्र फ्रंट फुटला येऊन फुल करण्याचा प्रयत्न थोडासा फसला. रोहित शर्माकडे ती का खासियत आहे, तो फ्रंट फुटला येऊन सुद्धा एक परफेक्ट फुल खेचू शकतो. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे, निघून जाईल वाईड ऑफ लॉंग सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. राजूच्या त्या 3 षटकार जे आलेत ना, त्यामुळेच कुठेतरी 4 स्टार संघ थोडासा चांगल्या अवस्थेत जाणवतोय. आता मात्र गरज आहे ती म्हणजेच 20 धावांची. चेंडू शिल्लक असतील 2. यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न झाला होता, व्यवस्थित चेंडूवर बॅट गेली नाही. एकच धाव मिळेल. एका चेंडूमध्ये 19 धावांची गरज. फक्त औपचारिकता शिल्लक असेल. पाहूया कशा पद्धतीने या सामन्याचा समारोप केला जातोय फलंदाज रोहित कडून. पुन्हा एकदा ऍडव्हान्टेज खेळले, चेंडू निघून जातो म्हणजे लॉंग ऑनला. एकच धाव मिळेल. सामना जिंकला जातोय 4 स्टार कडून आणि आजच्या दिवसातला दुसरा विजय नोंदवतोय 4 स्टार 11. विजयी संघाचं अभिनंदन. बेटर लक नेक्स्ट टाइम एन रायडर्स.